कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मोना, जरा पाणी दे ग मला। मोना, मी जरा आवरून घेते, तोपर्यंत संध्याकाळच्या स्वयंपाकाला लाग। आलेच। बाई, स्वयंपाकाच्या तयारीला लाग म्हणे। मी का मोलकरी नाही काय घरची? हॅलो, नमस्कार मॅडम, मी तुमच्या बँकेमधून बोलत आहे। हा बोला। मॅडम, सरकारतर्फे नवीन चालू झालेल्या आपलं घर ह्या योजनेअंतर्गत तुमची निवड झालेली आहे आणि ह्या योजनेअंतर्गत तुम्हाला पुण्यामध्ये स्वतःचं घर मिळणार आहे। आओ, काय बोलते तुम्ही? खरंच का? याची प्रोसेस काय असेल मला पटकन सांगा ना। जास्त काही नाही, फक्त ऍडव्हान्स म्हणून तुम्हाला 1 लाख रुपये भरावे लागतील, म्हणजे मला तुमच्या नावाचं बुकिंग करता येईल। आओ, घरासाठी तर मी एवढं देऊच शकते। मग आपण लगेच प्रोसेस चालू करू। काय घर कमी आहेत आणि लोकांची मागणी जास्त आहे, त्यामुळे जास्त विचार करत बसायला नको। हो, आओ, सरकार 1 लाखात घर देणार असेल तर कुणाला नको असेल? आणि माझं स्वतःचं घर होणार आहे म्हटल्यावर मी तर लई खुश आहे। प्लीज मला तुमचा कार्ड नंबर देता का? हो, मी पाठवते। हा बाई, मी पाठवले तुम्हाला। थँक्यू। आता तुमच्या मोबाईलवर एक OTP येईल, तो सांगता का? हो, 1 मिनिट। 205 315। हा, टोकन बुकिंग झालेलं आहे। आता तुम्हाला बँकेमधून एक कॉल येईल। बँकेमधून कॉल आल्यानंतर ना तुम्ही तुमचं डॉक्युमेंट्स घेऊन जावा। थोड्याच वेळात मी तुम्हाला माझ्या ऑफिसचा पत्ता पाठवतो। हो, थँक्यू। बाई, देवा, अरे मी यांना सहज बोलले होते आणि माझी इच्छा पण पूर्ण झाली। थँक्यू। मी मम्मीला लगेच फोन करते। मोमा, मला थोडी पेन्सिल दे ना ग। मोमा, मोना, मोना, अगदी पोरग केव्हाची हाक मारतय? काय ते एवढं मोबाईल मध्ये? बापू सॉरी। हा वाजे तुमच्यासाठी चॉकलेट। मोना, तुझ्यासाठी पण आणले। ए, एवढं काय डोकं खुपसून बसले फोन मध्ये? अहो थांबा, सांगते। माझ्याकडे ना तुम्हा सगळ्यांसाठी एक सरप्राईज आहे। सरप्राईज? मोना, अगं काय तुझे फॅन घरी येणार आहेत का फोटो काढायला? त्याची नोंदणी चालू आहे का काय? नाही होईन बाबा, मला लॉटरी लागली आहे असं समजा। लॉटरी? हो हो हो, एवढी गडबड कशाला करताय? सांगते ना मी। बाई, मी 5 मिनिटात आल्या। अगं, अरे दिप्यामा, जर राणीला काय झाले तुला शोधावं लागेल बर का। बघ कशी पळत पळत गेली। राव, काहीतरी अजब दिसते। थांबा, मी बघतो। अमोल, टेस्ट साठी पुरणपोळी रेडी आहे, लवकर ये। आलं मोठी मा। एक्सक्यूज मी मॅडम। बोला। मॅडम, मी तुमचं काम थोडंसं हलकं केलं। ही फाईल आहे, ह्यामध्ये जीजीचे सगळे बेकायदेशीर धंदे आणि त्यात आपण पकडलेल्या लोकांचा सहभाग याचे ठोस पुरावेत। वा, काय तोंडे? हाऊ, मी जिल्ह्याचे रेकॉर्ड बघत होते। तुम्ही त्या माणसाची कुंडलीच आणलीत की? व्हेरी गुड। मॅम, या, बसा प्लीज। बस। गुड गायतोंडे। काय झालं मॅडम? गायतोंडेंनी पुरावे आणलेत, यावरून हे सिद्ध होऊ शकतं की आपण पकडलेला माणूस आणि जीजी यांच्यामध्ये कनेक्शन। हे बघा।
मॅडम आम्ही ह्याच कामाच्या मागावर होतो, पण गायतोंडे साहेब आमच्यापेक्षा तुम्ही आघाडीवर दिसताय बरं का. त्यात काहीच अवघड नव्हतं. आपण जिथे जिथे छापे टाकले होते तिथे तिथे जाऊन मी चौकशी केली आणि हे पुरावे मिळाले. या फाईलवरून हे सहज सिद्ध होतं की हा माणूस जीजीसाठीच काम करतो. काय तोंडे, मस्त काम केलं तुम्ही. थँक्यू सर. हा म्हणजे आपण जीजीच्या जवळ आहोत, पण अजून एक गोष्ट आहे जी त्याला वाचवू शकते. काय? आपण पकडलेल्या माणसाने जर सगळी गोष्ट स्वतःच्या अंगावर घेतली आणि या सगळ्यात जीजीचा कुठल्याही प्रकारचा हात नाही असं सांगितलं तर मग जीजी आपोआप निर्दोष सुटेल आणि मग तर तो हात धुवून आपल्याच पाठी लागेल. अहो पण ज्याच्यावर गुन्हा सिद्ध होईल त्याला कमीत कमी 7 वर्षासाठी जेलमध्ये जावं लागेल. असं असताना ती व्यक्ती गुन्हा आपल्या अंगावर घेईल. 10 वर्ष तुरुंगामध्ये जाण्याचा मूर्खपणा तो माणूस नाही करणार. उद्या जीजीला शिक्षा होईल. ठरल्याप्रमाणे जर सगळं झालं तर काळजीचं काहीच कारण. हो मॅडम, आपण पुराव्यांमध्ये काहीच कसर नाही सोडली, त्यामुळे तुम्ही काहीच काळजी करू नका. जीजीला शिक्षा होणार म्हणजे होणारच. हा बोला. मॅडम घर तुमच्या नावावर झालेलं आहे. आता रजिस्ट्रेशन साठी मला तुम्हाला येणारा ओटीपी एकदा सांगावं लागेल. अहो लगेच देते मी. लवकर मॅडम, एकदा ओटीपी सांगितला की उद्या येऊन घराची चावी घेऊन जा. हो हो पाठवा. आला आला वाटतं. 1 मिनिट हा. हॅलो 312 502. ओके मॅडम, डन. अहो मला उद्याच घर मिळेल ना? हो, थोड्या वेळात ऑफिसचा पत्ता पाठवतो मी तुम्हाला. ठीक आहे. स्वतःच घर. काय अहो काय काय अहो माझं स्वप्न पूर्ण झालं. आपलं घर मिळणार आपल्याला आणि ते पण 1 लाखात. कधी उद्याच. ना ग, असं कसं शक्य आहे? नवीन घर 1 लाखात, उद्याच्या उद्या फॉर्मॅलिटी पूर्ण. काय काय भानगड काय? अहो माझ्या आत्ताच फोनवर बोलणं झालं आणि मला उद्याच बँकेत बोलवलंय. बाई. फोन बघू तुझा, फोन बघू तुझा. हे. तिथं बस जरा, अहो, बस म्हणलं ना तुला. एवढं. मोना, ए तू ओटीपी सांगितलं होतं का कोणाला? हो अहो रजिस्ट्रेशन साठी हवा होता ना. तुम्हाला सांगते एवढं स्वस्तात घर मिळतं म्हटलं गडबड असेल ना लोकांची, म्हणून मी पटकन उलटून टाकलं. एवढं मोठं घर, समोर 4 व्हीलर. मोना, अगं 2 लाख काढून घेतले तुझ्या अकाउंट मध्ये त्यांनी, ते पण तुझ्या मर्जीनं. अहो 2 लाख नाही 1 लाख. मोना, अगं तुझ्या काय डोक्यावर परिणाम झालाय का ग? अगं तुला फसवलंय त्यांनी. मोना, अगं तुझ्या घराच्या नावाखाली सगळे पैसे काढून घेतले तुझ्याकडनं. अहो काही काय बोलताय तुम्ही? तो बँकेचा माणूस होता. बँकेचा माणूस होता? बँकेचा? अगं मोना, बँकेचा माणूस असा नाही कोणाला ओटीपी पाठवत. तुझ्या अकाउंट मध्ये टाकलेले सगळे पैसे काढून घेतलेत बघ. सकाळी 1 लाख आणि आता 1 लाख. एकदा कानावर तरी घालायचं माझ्या. अगं अहो ते घर देतो म्हणाले ना, म्हणून. हा, म्हणून तू त्यांना सगळी माहिती सांगितलीस हो ना? दीदीला आणि दाजींना सांगितलं पाहिजे सगळं. चल पटकन. अहो त्या माणसानं मला फसवलंय. त्यांना आपण जाऊन काय सांगणार? जे आहे ते सांगायचं. चल, तुला चल म्हटलं ना. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.